जय सेवा। मी आदिवासी वसतिगृहाची विद्यार्थिनी आहे आणि आज आम्ही त्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत, कारण की 5 ऑगस्ट पासून जो जिहार काढलेला आहे आदिवासी विकास मंत्र्यांनी, तर तो आमच्या अत्यंत विरुद्ध काढलेला आहे। जसं की आम्ही एज्युकेशन नाही कुठेतरी क्राईम करतोय असं आम्हाला फील येत होतं जेव्हा आम्ही तो रीड करत होतो। त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे की तुम्ही एज्युकेशन 26 वर्षापर्यंतच करू शकता। मग त्यानंतर जेव्हा आमचे बांधव जे नागपूरला प्रोटेस्ट करत आहे, तिथे त्यांनी प्रोटेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यामध्ये काही चेंजेस केले की तुम्ही 30 वर्षापर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट करू शकता। का बरं असं? का बरं आम्ही डिग्री करू शकत नाही का? आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलेले आहेत एज्युकेशन करण्यासाठी, तर 30 पर्यंतच का? आम्हाला ही अट नको आहे आमच्या एज्युकेशन मध्ये। आणि मग सेकंड आहे की त्यांनी म्हटलं की जे 15 किलोमीटर अंतर्गत जे गाव येतात त्याच्यामध्ये तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन मिळणार नाही। असं का? म्हणजे आमचं जे स्टुडंट आहेत ते गरीब घरचे असतात, त्यांना त्यांच्या घरचे लोक पैसे अफोर्ड करू शकत नाही एज्युकेशनसाठी, तर कुठे कुठे बसचे इश्यू असतात, ते क्लासेस करू शकणार नाही, तर त्यांना काय हॉस्टेलला ऍडमिशन मिळणार नाही। मग यांनी त्या जिल्ह्यामध्ये वसतिगृहच कशाला इन्स्टॉल केले। आणि त्यानंतर मग आणखी त्यांचं म्हणणं आहे की जे किचन आहेत हॉस्टेलचे त्याच्यामध्ये कुठले पण आपले पेरेंट्स आहेत ते येऊ शकणार नाही, तर त्यांचा काय हक्क नाही आहे का त्यामध्ये आमचे जे लेकरं आहेत ते शिकत आहेत तर ते काय खात आहे, काय तिथे हायजीन आहे की नाही आहे ते बघण्याचा त्यांचा पुरेपूर हक्क आहे। तर हा जो त्यांनी मुद्दा मांडलेला आहे परिशिष्ट ड मध्ये, तर हा त्यामध्ये त्यांनी कॅन्सल करायला पाहिजे। आणि वरून जे कुठे झालं जपतलाई मध्ये 3 स्टुडंटला सापाने दंश केलेला आहे, तर त्यामध्ये डायरेक्ट मुलांची मृत्यू झालेली आहे। तर मृत्यू झाल्याच्या नंतर हे म्हणतात की आम्ही त्यांना पैसे देऊ। किती पैसे देऊ लागले? हे त्या मुलांचा तर मृत्यू झालेला आहे, त्या आधी जाऊन त्यांनी तिथे सर्च करायला पाहिजे होते। जेवढे पण आमचे आश्रमशाळा आहे, हॉस्टेल आहे, तर सगळीकडे जाऊन त्यांनी विजिट करायला पाहिजे। कुठला त्रास आहे, काय गोष्टी घडत आहेत, तिथे वार्डन आहेत की नाही आहे, तिथे कुठल्या विजिट होत आहे की नाही, पीओच्या यांच्या सरांच्या सगळ्यांच्या, यांनी त्या गोष्टीचं कुठलंही घेतलेलं नाही आहे ऍक्शन। तर आम्हाला असं वाटतं की हे जे आपले मंत्री आहेत ते कुठल्याही कामाचे आहे नाही। ते जर आमचे मंत्रीच आमच्या विरुद्ध कायदा काढत असेल तर आम्हाला ते मंत्री पाहिजे नाही आणि आम्हाला त्यांचा राजीनामा पाहिजे। धन्यवाद।